गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल DNA कॉमर्ससोबत. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला या 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपली लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण क्लासिफिकेशन किंवा ॲनालिसिस आपण म्हणू ट्रान्झॅक्शनचं डिटेलमध्ये कसं केलं जातं ट्रॅडिशनल ॲप्रोचनुसार ते आपण शिकणार आहोत. तर ट्रॅडिशनल ॲप्रोचनुसार तुम्हाला ट्रान्झॅक्शनचं कसं ॲनालिसिस करायचं ते आपण इथं शिकणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता अकाउंटचं पूर्ण सिलेबस तुमचं DNA कॉमर्स या प्लॅटफॉर्मवर प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर आपण बघूया प्रॉब्लेम की असे काही ट्रान्झॅक्शन दिले जातात, एकूण 6 ट्रान्झॅक्शन दिले आणि याचं डिटेल ॲनालिसिस करायचं. मग डिटेल ॲनालिसिस म्हणजे काय, तर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 आस्पेक्ट कोणते आले, 2 अकाउंट कोणते इन्व्हॉल्व झाले, त्या अकाउंटचं क्लासिफिकेशन तुम्ही कसं करतात, त्या अकाउंटला कोणकोणते रूल्स तुम्ही वापरतात डेबिटचा आणि क्रेडिटचा, त्याच्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणता अकाउंट तुम्ही डेबिट करणार, कोणता अकाउंट क्रेडिट करणार. हे जरी आत्ता कॉलम दिसत असले विद्यार्थी मित्रांनो, तरी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये 2 आस्पेक्ट आपण शिकलो होतो आणि त्याच्यामध्येच मी शिकवलं होतं तुम्हाला की कोणता अकाउंट पहिला, कोणता अकाउंट दुसरा, पहिल्या अकाउंटला डेबिट, दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट आपण कसं मानतो हे मी तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. तर काय करायचं, पहिले ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि या पद्धतीने सगळे कॉलम आपण तयार करून घेणार आणि ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण 2 आस्पेक्ट आणि 2 इफेक्ट हा जो कॉलम आहे तो सगळ्यात लास्टला सोडवणार. का लास्टला सोडवणार, कारण आपल्याला याच्यामध्ये चुकायचं नाही. बरेच विद्यार्थी याच्यामध्ये मिस्टेक करतात, तर याच्यामध्ये तुमची मिस्टेक होऊ नये म्हणून मी तुम्हाला टेक्निक काय सांगितली, ट्रान्झॅक्शन वाचा आणि सगळे कॉलम सोडून घ्या आणि नंतर 2 आस्पेक्ट सोडवा. मग ट्रान्झॅक्शन वाचा आणि फक्त एवढं चेक करा त्या ट्रान्झॅक्शनमुळे तुमच्याकडे कॅश येणार आहे का तुमच्याकडून कॅश जाणार आहे. जर तुमच्याकडे कॅश येणार असेल तर कॅश आपला पहिला अकाउंट म्हणजे डेबिट आणि कॅश जर जाणार असेल तर कॅश तुमचा दुसरा अकाउंट म्हणजे क्रेडिट. एवढंच लक्षात ठेवायचं. मग बघा, पहिला ट्रान्झॅक्शन आपण सोडूया. कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹50,000. हा ट्रान्झॅक्शन ऑलरेडी आपण सोडवला आहे की बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली ₹50,000. तर विद्यार्थी मित्रांनो, ₹50,000 बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणलेली आहे. मग बिझनेसमध्ये कॅश आली का गेली, तर कॅश आली. तर मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली, ज्या ज्या वेळेस कॅश येईल त्यावेळेस कॅश पहिला अकाउंट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमधले 2 अकाउंट ओळखा. 2 पैकी पहिला अकाउंट म्हणजे डेबिटचा अकाउंट आणि दुसरा अकाउंट म्हणजे क्रेडिटचा अकाउंट. मग पहिला अकाउंट डेबिटचा कोणता, कॅश आली म्हणजे डेबिटचा अकाउंट. मग कॅश ज्या ज्या वेळेस येणार तेव्हा कॅश डेबिट आणि कॅश जर गेली तर कॅश क्रेडिट म्हणजे 2 नंबरचा अकाउंट. मग कॅश आली म्हणजे कॅश आपला पहिला अकाउंट. मग इथं पहिल्या अकाउंटचं नाव लिहा कॅश अकाउंट. पहिल्या अकाउंटचं आपण नाव लिहूया कॅश अकाउंट. पहिला अकाउंट आपण इथं सोडवला विद्यार्थी मित्रांनो, कॅश अकाउंट. आता प्रश्न आहे की तुमच्याकडे कॅश कशामुळे आली, तर लक्ष द्या, बिझनेस सुरू करण्यासाठी ₹50,000 आणले. तर ज्या ज्या वेळेस तुम्ही बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणतात तेव्हा त्याला आपण म्हणतो कॅपिटल, की बिझनेसमध्ये गुंतवले तुम्ही पैसे. मग बिझनेसमध्ये जे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो त्याला आपण म्हणतो कॅपिटल. मग याला नाव द्या कॅपिटल अकाउंट. मग दुसरा अकाउंट पण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मिळालेला आहे कॅपिटल अकाउंट. तर आता कॅपिटल अकाउंट आपल्याला मिळालेलं आहे. आता काय करायचं, तर कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट तुम्ही यांचं क्लासिफिकेशन करा. मग कॅश अकाउंट कोणता अकाउंट आहे आणि कॅपिटल अकाउंट कोणता अकाउंट आहे हे तुम्ही क्लासिफाय करा. मग कॅश अकाउंट सगळ्यांना माहिती आहे, कॅश अकाउंट आपला रिअल अकाउंट आहे. मग कॅशला म्हणा तुम्ही रिअल अकाउंट. कॅश अकाउंट कोणता आहे, रिअल अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंट कोणता आहे, तर कॅपिटल अकाउंट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कॅपिटल कोणीतरी आणलंय. व्यवसायामध्ये कॅपिटल कोण आणणार, भांडवल कोण गुंतवणार, तर व्यवसायामध्ये कॅपिटल व्यवसायाचा मालक गुंतवणार, व्यवसायाचा ओनर असेल तो गुंतवणार. मग व्यवसायाचा ओनर म्हणजे व्यक्ती. मग व्यक्तीशी संबंधित कोणता अकाउंट असतो, पर्सनल अकाउंट. मग कॅपिटल आपला कोणता अकाउंट झाला, पर्सनल अकाउंट. मग आपल्याला 2 अकाउंट क्लासिफिकेशन आपण केलं की एक अकाउंट आहे रिअल अकाउंट आणि एक आहे पर्सनल अकाउंट. आता एक लक्षात घ्या, जो पहिला अकाउंट आहे त्याला डेबिटचा नियम वापरायचा आणि जो दुसरा अकाउंट आहे त्याला क्रेडिटचा नियम वापरायचा. मग रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एकच मिनटं फक्त. तर रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगतं,
तर लक्ष द्या, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचे नियम तुम्हाला पाठ पाहिजे. रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन. मग इथं लिहा तुम्ही रूल्स अप्लाइडमध्ये, इथं लिहा डेबिटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन. आता दुसरा अकाउंट म्हणजे क्रेडिटचा अकाउंट, आणि क्रेडिटचा कोणता? पर्सनल अकाउंट. मग पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम वापरायचा. मग पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम काय? हा पर्सनल अकाउंट. क्रेडिटचा नियम काय? क्रेडिट द गिवर. मग इथं तुम्ही लिहा नियम, तुम्ही वापरा दुसरा क्रेडिटचा, क्रेडिट द गिवर, क्रेडिट द गिवर. आता तुम्हाला विचारलं की कोणता अकाउंट डेबिट होतो आणि कोणता क्रेडिट होतो, तर हे आत्ताच सांगितलं. पहिला अकाउंट म्हणजे डेबिट आणि दुसरा अकाउंट म्हणजे क्रेडिट. मग डेबिट कोणता झाला? कॅश अकाउंट. मग इथं लिहा कॅश अकाउंट डेबिट होणार, क्रेडिट होणार नाही. आणि दुसरा अकाउंट काय सांगितलं? क्रेडिट कोणता होणार? तर क्रेडिट अकाउंट होणार कॅपिटल अकाउंट. मग लिहा दुसरा अकाउंट कॅपिटल अकाउंट. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण दोन अकाउंटचं पूर्ण वर्गीकरण केलं. आता टू आस्पेक्ट. मग टू आस्पेक्ट काय? तर कॅश अकाउंट, याचा नियम काय सांगतो? डेबिट व्हॉट कम्स इन. तुमच्याकडे काय आलं? तर काय आलं? कॅश. मग लिहा कॅश कम्स इन, कॅश कम्स इन. आता क्रेडिटचा, कॅपिटलचा, पर्सनलचा क्रेडिटचा नियम आता वाचण्याची पण गरज नाही, इथं तुम्ही लिहिलं क्रेडिट द गिवर. मग क्रेडिट द गिवर, कॅपिटल कोण देतं? कॅपिटल व्यवसायाचा मालक देतो. मग मालक म्हणजे कोण? प्रोप्रायटर. मग लिहा दुसरा आस्पेक्ट लिहिणार आपण, प्रोप्रायटर इज गिवर. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो सोडवणार आहोत. प्रोप्रायटर इज गिवर. तर आपलं पूर्ण ट्रान्झॅक्शन सोडून झालं. काय करायचं? ट्रान्झॅक्शन वाचायचं. ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर फक्त एवढं चेक करायचं कॅश येणार का जाणार. कॅश जर येत असेल तर कॅश आपला पहिला अकाउंट, आणि कॅश जर जात असेल तर कॅश आपला दुसरा अकाउंट. या पद्धतीने तुम्ही अकाउंट ओळखा. जो तुमचा पहिला अकाउंट असेल तो तुमचा डेबिट अकाउंट, आणि जो तुमचा दुसरा अकाउंट असेल तो तुमचा क्रेडिट अकाउंट. मग त्याचं वर्गीकरण करा, तो पर्सनल आहे का, रिअल आहे का, नॉमिनल आहे. त्याच्यानंतर डेबिटला जो अकाउंट असेल त्याला डेबिटचा नियम वापरा, जो क्रेडिटला अकाउंट असेल त्याला क्रेडिटचा नियम वापरा. आणि कोणता अकाउंट डेबिट येतो, कोणता अकाउंट क्रेडिट येतो हे तुम्हाला इथंच सांगितलं. आणि त्याच्यावरून मग तुम्ही आस्पेक्ट तयार करा. मग याला डेबिटचा नियम वापरायचा. मग डेबिटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन. मग काय कम्स इन? कॅश. मग कॅश कम्स इन. इथं क्रेडिटचा नियम वापरा, क्रेडिट द गिवर. मग कोण गिवर आहे? कॅपिटल प्रोप्रायटर देतो. मग प्रोप्रायटर इज द गिवर. आता मला पुढचा ट्रान्झॅक्शन आपण वाचू आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करू. ॲडव्हर्टाइजमेंट पेड. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात, खर्च आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आपण पेड केली 5,000 रुपये टू इम्रान. इम्रान नावाच्या व्यक्तीला 5,000 रुपये आपण ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च दिला. आता मला सांगा, तुम्ही 5,000 रुपये दिले, या ट्रान्झॅक्शनमुळे तुमच्याकडे कॅश येणार का जाणार? 5,000 रुपये इम्रानला दिले, मग कॅश येणार का जाणार? तर कॅश आपल्याकडून जाणार. मग कॅश जाणार याचा अर्थ कॅश डेबिट का क्रेडिट? कॅश आली तर डेबिट, कॅश गेली तर क्रेडिट. मग कॅश जाणार क्रेडिटला म्हणजे 2 नंबरचा अकाउंट. मग कॅश आपला 2 नंबरचा अकाउंट आहे. मग पहिला अकाउंट कोणता? तर कॅश कशामुळे गेली? ॲडव्हर्टाइजमेंटमुळे गेली. मग ॲडव्हर्टाइजमेंट आपला पहिला अकाउंट. मग पहिला अकाउंटचं नाव लिहा ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. पहिल्या अकाउंटचं नाव ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. आणि दुसरा अकाउंट कॅश आपली गेली म्हणून लिहा कॅश अकाउंट. आता याला क्लासिफिकेशन करा. ॲडव्हर्टाइजमेंट कोणता अकाउंट आहे? पर्सनल आहे का, रिअल आहे का, नॉमिनल आहे? तर ॲडव्हर्टाइजमेंट खर्च, जितके पण खर्च आणि इन्कम असतात ते कोणते अकाउंट असतात? नॉमिनल अकाउंट. मग ॲडव्हर्टाइजमेंटला नाव द्या नॉमिनल अकाउंट. मग इथं आपण नाव देणार नॉमिनल अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट कोणता अकाउंट झाला? नॉमिनल अकाउंट. आणि कॅश आपल्याला माहिती आहे कॅश कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. मग कॅशला नाव द्या रिअल अकाउंट. कॅशला नाव द्या रिअल अकाउंट. आता कॅश आपला रिअल अकाउंट आहे. आता नियम वापरा. मग ॲडव्हर्टाइजमेंट हा पहिला अकाउंट आहे म्हणजे डेबिटचा. मग ॲडव्हर्टाइजमेंट डेबिटचा नियम वापरायचा. कोणत्या अकाउंटचा? नॉमिनल अकाउंटचा. मग नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा नियम काय? तर नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा नियम डेबिट ऑल एक्सपेन्सेस. डेबिट काय आहे? एक्सपेन्सेस आहे. मग इकडे या, इकडे नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा नियम लिहा
डेबिट ऑल एक्सपेन्सेस. खूप सोपं आहे. आता कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, मग कॅश 2 नंबरचा अकाउंट आहे म्हणजे क्रेडिटचा नियम वापरायचा. मग रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम काय? तर रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम तुम्हाला माहिती आहे. रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम काय? क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग तो नियम आहे तसा लिहा. मग लिहा क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता इथं विचारलं या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणता अकाउंट डेबिट होणार, कोणता क्रेडिट होणार. तर इथंच सांगितलं तुम्हाला जो पहिला अकाउंट असतो तो डेबिट होणार आणि जो दुसरा असतो तो क्रेडिट होणार. मग डेबिट कोणता होणार? ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. मग इथं लिहा ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. आणि दुसरा अकाउंट कोणता? क्रेडिट होणार. कॅश अकाउंट हा तुमचा क्रेडिट होणार. मग इथे लिहा कॅश अकाउंट. या पद्धतीने आपण सोडवलं. आता 2 आस्पेक्ट लिहा. मग ॲडव्हर्टाइजमेंटला काय नियम वापरला? डेबिट ऑल एक्सपेन्सेस. काय नियम वापरला? रूल्स अप्लाइड बघायचं फक्त. डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मग डेबिटला काय आलं? ॲडव्हर्टाइजमेंट. मग लिहा ॲडव्हर्टाइजमेंट इज ॲन एक्सपेन्सेस. मग इथं लिहिलं ॲडव्हर्टाइजमेंट इज ॲन एक्सपेन्सेस. ॲडव्हर्टाइजमेंट इज ॲन एक्सपेन्सेस. आता इथं काय नियम वापरला कॅशला? तर कॅशला नियम वापरला तुम्ही क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग काय गोज आउट? कॅश गोज आउट. मग इथं लिहा कॅश गोज आउट. तर या पद्धतीने तुम्ही दुसरा ट्रान्झॅक्शन पण सोडवला. प्रत्येक ट्रान्झॅक्शन वाचा आणि चेक करा कॅश येत आहे का जात आहे. आता तिसरं ट्रान्झॅक्शन डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ इंडिया ₹10,000. बँक ऑफ इंडियामध्ये 10,000 रुपये डिपॉझिट केले. डिपॉझिट केले म्हणजे भरले, ठेवले. मग बँक ऑफ इंडियामध्ये 10,000 रुपये तुम्ही ठेवले. मग तुमच्याकडे कॅश येणार आहे का जाणार आहे? तर कॅश जाणार आहे. कॅश आली तर कॅश पहिला अकाउंट आणि कॅश गेली तर कॅश दुसरा अकाउंट. मग आपला इथं दुसरा अकाउंट कॅश अकाउंट आहे. तर पहिला अकाउंट कोणता? तर कॅश कुठे गेली? बँकेत गेली. कोणती बँक? बँक ऑफ इंडिया. तर पहिला अकाउंट बँक ऑफ इंडिया अकाउंट. मग इथं लिहा पहिला अकाउंट बँक ऑफ इंडिया अकाउंट, बँक ऑफ इंडिया अकाउंट. आणि दुसरा अकाउंट कोणता? तर दुसरा कॅश गेली म्हणजे दुसरा अकाउंट कॅश अकाउंट. 2 अकाउंट ओळखले. आता क्लासिफिकेशन करा. तर बँक ऑफ इंडिया हा कोणता अकाउंट आहे? पर्सनल, रिअल, नॉमिनल. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हे आपला या लेक्चर सिरीजमध्ये झालेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. तर जिथं जिथं बँकांचे नावं, कंपन्यांचे नावं, संघटनांचे नावं, स्पोर्ट्स क्लबचे नावं येतात तेव्हा ते सगळे आर्टिफिशियल पर्सनचे नावं आहे आणि हे सगळे नावं कोणत्या अकाउंटशी संबंधित आहे? पर्सनल अकाउंट. मग इथं लिहा पर्सनल अकाउंट. बँक ऑफ इंडिया आपला कोणता अकाउंट झाला? पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट झालं. आता कॅश अकाउंट तुम्हाला माहिती सगळ्यांना कॅश कोणता अकाउंट आहे? तर कॅश आहे रिअल अकाउंट. आता नियम वापरा. मग बँक ऑफ इंडिया डेबिटला आहे तर डेबिटचा नियम वापरा. कोणता डेबिट? पर्सनलचा डेबिट. मग पर्सनल अकाउंटचा डेबिटचा नियम काय? डेबिट दी रिसिव्हर, डेबिट दी रिसिव्हर. मग लिहा इथं डेबिट दी रिसिव्हर, डेबिट दी रिसिव्हर. त्याच्यानंतर कॅश अकाउंट 2 नंबरचा म्हणजे क्रेडिटचा. मग क्रेडिटचा नियम वापरा रिअल अकाउंटचा. मग रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम काय? तर रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम आहे क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता हे मी तुम्हाला दरवेळेस दाखवते, तुम्हाला बघण्याची गरज नाही. तुम्हाला नियम पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट सोडू शकतात. मग रिअलचा नियम काय? क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग लिहा क्रेडिट व्हॉट गोज आउट. गोज आउट. आता विचारलं कोणता अकाउंट डेबिट होणार, कोणता अकाउंट क्रेडिट होणार. तर तुम्हाला इथंच माहिती आहे जो पहिला अकाउंट आहे तो डेबिट होणार आणि जो दुसरा आहे तो क्रेडिट होणार. मग पहिला अकाउंट बँक ऑफ इंडिया तो डेबिट होणार. मग डेबिटमध्ये लिहा बँक ऑफ इंडिया अकाउंट, तो होणार डेबिट. आणि दुसरा अकाउंट क्रेडिट कोणता होणार? इथं कॅश अकाउंट. मग इथं लिहा दुसरा अकाउंट आपला कोणता क्रेडिट होणार? कॅश अकाउंट. सोडवला. आता 2 आस्पेक्ट. मग 2 आस्पेक्ट याच्यावरून सोडवायचं. मग काय? डेबिट द रिसिव्हर. मग डेबिटला काय? बँक ऑफ इंडिया. मग बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. मग लिहा इथं
पहिला आस्पेक्ट बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. आता इथं काय सांगितलं, क्रेडिट व्हॉट गोज आउट, काय गेलं आपल्याकडून कॅश. मग दुसरा आस्पेक्ट लिहा, कॅश गोज आउट, कॅश गोज आउट. इतक्या सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सोडू शकतो. आता चौथा ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि फक्त चेक करायचं कॅश येणार का जाणार. परचेस गुड्स फ्रॉम सुनील रुपीज 13,000, सुनीलकडून 13,000 रुपयाच्या वस्तू आपण खरेदी केल्या. आता एक लक्षात घ्या, इथं विद्यार्थी मित्रांनो इथं व्यक्तीचं नाव आलं सुनील. कुणाचं नाव आलं, सुनील. तर ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं नाव आलं परचेस किंवा सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये, तर तिथं तो ट्रान्झॅक्शन क्रेडिटचा ट्रान्झॅक्शन असतो, म्हणजे उधारीचा ट्रान्झॅक्शन असतो. मग उधारीचा ट्रान्झॅक्शन आहे. आता मला सांगा, परचेस केल्यामुळे, खरेदी केल्यामुळे कॅश येणार का जाणार. तर कॅश आपल्याकडून जाणार, म्हणजे कॅश अकाउंट आपला 2 नंबरचा अकाउंट, कॅश अकाउंट आपला 2 नंबरचा अकाउंट. आता तुम्ही म्हणणार सर कॅश नाही तर उधारीवर आहे, मग कॅश ऐवजी फक्त 2 नंबरचा अकाउंट कोणता, सुनील अकाउंट. कॅश ऐवजी 2 नंबरचा अकाउंट सुनील. पण पहिला अकाउंट कोणता विद्यार्थी मित्रांनो, तर कॅश कशामुळे गेली, कॅश गेली परचेस केल्यामुळे, खरेदी केल्यामुळे. मग परचेसमुळे कॅश गेली, मग पहिला अकाउंट म्हणजे डेबिटचा अकाउंट कोणता, परचेस अकाउंट. मग लिहा परचेस अकाउंट. आता दुसरा अकाउंट कॅश नाही आहे तर उधारीवर व्यवहार आहे, उधारीवर म्हणजे व्यक्तीचं नाव. मग दुसरा अकाउंट कोणता, सुनील अकाउंट. मग दुसरा अकाउंट लिहा सुनील अकाउंट. आता यांचं क्लासिफिकेशन करा, ते पर्सनल अकाउंट आहे का, रिअल आहे का, नॉमिनल आहे. परचेस खर्च आहे, मग खर्च आणि इन्कम कोणते अकाउंट असतात, नॉमिनल अकाउंट. मला कमेंटमध्ये सांगत चला कोणता अकाउंट कोणता असतो, नॉमिनल अकाउंट. सुनील व्यक्तीचं नाव आहे, व्यक्तीचं नाव म्हणजे कोणता अकाउंट, पर्सनल अकाउंट. आता नियम वापरा. मग पहिला अकाउंट डेबिटचा आहे म्हणजे डेबिटचा नियम वापरा. मग नॉमिनलचा डेबिटचा नियम, मग नॉमिनलचा डेबिटचा नियम आता हे बघू नका, दरवेळेस बघण्याची गरज नाही. नॉमिनलचा डेबिटचा नियम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मग लिहा इथं डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आता पर्सनल अकाउंट 2 नंबरचा म्हणजे क्रेडिट. मग पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम काय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग लिहा क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि आता इथं विचारलं कोणता अकाउंट डेबिट आणि कोणता अकाउंट क्रेडिट, तर इथंच सांगितलं पहिला अकाउंट डेबिट आणि दुसरा अकाउंट क्रेडिट. मग परचेस अकाउंट आपला डेबिट, परचेस अकाउंट आपला डेबिट, आणि दुसरा अकाउंट क्रेडिट कोणता, सुनील अकाउंट. सुनील अकाउंट आपला क्रेडिट होणार. आता आस्पेक्ट लिहा, 2 आस्पेक्ट याच्यावरून लिहायचं. मग काय सांगितलं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मग डेबिटला काय, परचेस, मग परचेस इज ॲन एक्सपेन्सेस. मग लिहा परचेस इज ॲन एक्सपेन्सेस. आणि इथं काय सांगितलं, सुनीलचं क्रेडिट द गिव्हर. मग क्रेडिट द गिव्हर कोण आहे, क्रेडिटला सुनील. मग लिहा सुनील इज गिव्हर, सुनील इज गिव्हर. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो. पुढचा 5वा ट्रान्झॅक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, सोल्ड गुड. सोल्ड म्हणजे विकणे, वस्तू विकल्या फॉर कॅश. आता कॅशमध्ये विकल्या, उधारीवर विकलेल्या नाही. उधारीवर विकलं तर आपण व्यक्तीचं नाव लिहितो, आता व्यक्तीचं नाव नका लिहू. सोल्ड गुड्स फॉर कॅश रुपीज 12,000. 12,000 रुपयाच्या वस्तू विकल्या. मग मला सांगा कॅश आली का गेली, कॅश विकल्यामुळे वस्तू विकल्या, मग कॅश येणार का जाणार, कॅश येणार. ज्या ज्या वेळेस कॅश येणार कॅश डेबिट, ज्या ज्या वेळेस कॅश जाणार कॅश क्रेडिट. मग कॅश येणार म्हणजे पहिला अकाउंट कॅश अकाउंट. मग लिहा पहिला अकाउंट कॅश अकाउंट. पहिले 2 अकाउंट ओळखायचे फक्त, आणि एकदा 2 अकाउंट तुम्ही बरोबर ओळखले की तुम्ही कधीच चुकणार नाही. मग कॅश कशामुळे आली तुमच्याकडे, वस्तू विकल्यामुळे, सोल्ड केल्यामुळे. मग लिहा दुसरा अकाउंट सेल्स अकाउंट, दुसरा अकाउंट सेल्स अकाउंट. आता फक्त वर्गीकरण करा, कॅश कोणता अकाउंट आहे, रिअल अकाउंट. मग इथं लिहा कॅशच्या पुढं रिअल अकाउंट. सेल्स कोणता अकाउंट आहे, सेल्स इन्कम आहे. मग इन्कम आणि खर्च कोणते अकाउंट असतात, नॉमिनल अकाउंट. मग सेल्सला लिहा नॉमिनल अकाउंट. आता नियम वापरा. मग कॅश रिअल अकाउंट
कॅश डेबिटला आहे, मग रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन. मग लिहा इथं डेबिट व्हॉट कम्स इन. इथं आपण वरती बघा रूल्स अप्लाय, कोणते रूल वापरताय तुम्ही, तर इथं डेबिटचा नियम वापरताय आणि इकडं क्रेडिटचा नियम वापरताय. आता इथं क्रेडिटचा नियम वापरा, कोणत्या अकाउंटचा, नॉमिनल अकाउंटचा. मग नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम काय, क्रेडिट ऑल इन्कम्स. बघा इथं क्रेडिटचा नियम क्रेडिट ऑल इन्कम्स. मग लिहा क्रेडिट ऑल इन्कम्स, क्रेडिट ऑल इन्कम्स. आता इथं विचारलं कोणता अकाउंट डेबिट कोणता अकाउंट क्रेडिट, तर तुम्हाला माहिती पहिला अकाउंट डेबिट आणि दुसरा अकाउंट क्रेडिट. मग कॅश अकाउंट डेबिट, मग डेबिटमध्ये लिहा कॅश अकाउंट डेबिट होणार, क्रेडिटला डॅश करा, इकडे क्रेडिटला डेबिटमध्ये डॅश करा आणि क्रेडिट कोणता होणार, सेल्स अकाउंट. मग इथं लिहा क्रेडिट कॉलममध्ये सेल्स अकाउंट. तर या पद्धतीने आपण सोडवणार. आता टू आस्पेक्ट सोडवा. टू आस्पेक्ट म्हणजे काय, टू आस्पेक्ट सोडवा. टू आस्पेक्ट काय, तर पहिला बघा डेबिट व्हॉट कम्स इन काय आलं, तर डेबिट तुमच्याकडे काय आलं, तुमच्याकडे काय आलं, तर डेबिट व्हॉट कम्स इन काय आलं, कॅश आली. मग लिहा कॅश कम्स इन, कॅश कम्स इन. आता तुमच्याकडे क्रेडिटचा नियम बघा क्रेडिट ऑल इन्कम्स. मग इन्कम काय आहे, इन्कम, इन्कम काय आहे, सेल्स. मग क्रेडिटला सेल्स आलं, सेल्स इज ॲन इन्कम, सेल्स इज ॲन इन्कम. तर या पद्धतीने तुम्ही ट्रान्झॅक्शन सोडवू शकतात. आता शेवटचं ट्रान्झॅक्शन, तर शेवटचं ट्रान्झॅक्शन काय आहे, रिसिव्ड कमिशन ₹4500. कमिशन मिळालं 4500. मग कमिशन मिळालं, कॅश आली का गेली, तर कॅश आली. मग कॅश आली म्हणजे डेबिट. मग पहिला अकाउंट कॅश, मग लिहा पहिला अकाउंट कॅश अकाउंट. तुम्ही पहिले अकाउंट ओळखा विद्यार्थी मित्रांनो, पहिला अकाउंट ओळखायचं. आता कॅश कशामुळे आली, तर कॅश मिळाली कमिशनमुळे. मग दुसरा अकाउंट कमिशन अकाउंट, मग लिहा दुसऱ्या अकाउंटचं नाव कमिशन अकाउंट. आता याचं वर्गीकरण करा, कॅश कोणता अकाउंट आहे, तर कॅश रिअल अकाउंट आहे. कमिशन, कमिशन मिळालं आपल्याला, इन्कम आहे, इन्कम आणि खर्च कोणते अकाउंट असतात, नॉमिनल अकाउंट. मग याला नाव द्या नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता रूल वापरा, रूल अप्लाय करा. मग याला डेबिटचा नियम वापरा आणि याला क्रेडिटचा नियम वापरा. मग रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. आणि नॉमिनल अकाउंट क्रेडिटला आला, मग क्रेडिटचा नियम वापरा क्रेडिट ऑल इन्कम्स. इथं क्रेडिटचा नियम बघा क्रेडिट ऑल इन्कम्स. मग लिहा क्रेडिट ऑल इन्कम्स. मग इथं लिहा क्रेडिट ऑल इन्कम्स, क्रेडिट ऑल इन्कम्स. आता विचारलं कोणता अकाउंट डेबिट होणार आणि कोणता अकाउंट क्रेडिट होणार, तर जो पहिला अकाउंट असतो तो डेबिट होतो आणि दुसरा अकाउंट क्रेडिट होतो. मग पहिला अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिटमध्ये लिहा. मग डेबिटमध्ये लिहा कॅश अकाउंट, याला डॅश करा. आणि कोणता अकाउंट क्रेडिट होणार, तर कमिशन अकाउंट आपला क्रेडिट होणार. मग क्रेडिट कॉलममध्ये लिहा कमिशन अकाउंट, कमिशन अकाउंट. आणि आता हे लिहिल्यानंतर तुम्ही त्याचे टू आस्पेक्ट तयार करा. मग टू आस्पेक्ट म्हणजे काय, तर इथं बघा डेबिट व्हॉट कम्स इन. मग तुमच्याकडे काय आलं, कॅश आली. मग लिहा कॅश कम्स इन, कॅश कम्स इन. आता इकडे लक्ष द्या क्रेडिट ऑल इन्कम्स. इन्कम काय आहे, तर इकडे बघा क्रेडिटला काय कमिशन. मग कमिशन इज ॲन इन्कम. मग इथं लिहा कमिशन इज ॲन इन्कम. तर इतक्या सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. तर आजच्या या प्रॉब्लेममध्ये आपण डिटेल ॲनालिसिस केलेला आहे. डिटेल ॲनालिसिस करताना फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, ट्रान्झॅक्शन वाचा. ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये पहिले दोन अकाउंट ओळखा, कोणते दोन अकाउंट आले, कसे ओळखणार, तर ते ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर फक्त एवढं चेक करा त्या ट्रान्झॅक्शनमुळे कॅश आली का गेली. कॅश आली असेल तर कॅश पहिला अकाउंट म्हणजे डेबिट आणि कॅश गेली असेल तर कॅश दुसरा अकाउंट म्हणजे क्रेडिट. मग कमेन्स बिझनेस, बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली, कॅश आली म्हणजे कॅश डेबिट.
आणि कॅश आली बिझनेसमध्ये, कॅश जेव्हा आपण गुंतवतो तेव्हा त्याला काय म्हणतात कॅपिटल. मग दुसरा अकाउंट कॅपिटल, त्याचं वर्गीकरण करा. कॅश रिअल आणि कॅपिटल पर्सनल. मग रिअलचा डेबिटचा नियम वापरा, डेबिट व्हॉट कम्स इन. पर्सनलचा क्रेडिटचा नियम वापरा, क्रेडिट द गिवर. इथं विचारलं कोणता अकाउंट डेबिट कोणता अकाउंट क्रेडिट, तर पहिला अकाउंट डेबिट म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला, दुसरा अकाउंट क्रेडिट कॅपिटल अकाउंट क्रेडिटला. आणि हे जे रूल्स तुम्ही वापरले त्याच्यावरून 2 आस्पेक्ट लिहा. मग पहिला रूल्स काय, डेबिट व्हॉट कम्स इन. मग काय आलं कॅश, मग लिहा कॅश कम्स इन. आता दुसरा रूल इथं काय लिहिलं तुम्ही, क्रेडिट द गिवर. मग कॅपिटल द गिवर नाही लिहायचं, तर कॅपिटल कोण देतं, प्रोप्रायटर देतं. मग लिहा प्रोप्रायटर इज गिवर. तर या पद्धतीने तुम्ही सगळे ट्रान्झॅक्शन सोडवू शकतात. तर आपण हा प्रॉब्लेम पूर्ण डिटेल ॲनालिसिस केलेला आहे, याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. पुढच्या लेक्चरमध्ये परत एकदा असाच एक ट्रान्झॅक्शन आपण असाच एक प्रॉब्लेम डिटेल ॲनालिसिस सोडवणार आहोत. तर आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला असेल. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. थँक्यू.